ब्रेक आताची आपण पाहतो। अशोक चव्हाण यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही, मात्र पक्षाच्या सदस्यत्वाचा ते राजीनामा देणार आहेत आणि त्यानंतर आपल्या आमदार पदाचा राजीनामा देतील अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। पुढच्या तासाभरात काँग्रेस कार्यालयात जाऊन ते आपल्या सदस्यत्वाचा आमदारकी राजीनामा देतील अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळतेय। अशोक चव्हाण पुन्हा एकदा विधान भवनात येतील आणि काँग्रेस कार्यालयात जाऊन राजीनामा देतील अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। विशाल, अशोक चव्हाणांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही, मात्र तासाभरात ते राजीनामा देणार आहेत असं समजतंय। नक्कीच अजिंक्य, ही सूत्रांकडून अशी माहिती मिळालेली आहे की अशोक चव्हाण यांनी अद्याप राजीनामा जो आहे हा विधानसभा अध्यक्षांकडे दिलेला नाहीये, मात्र ते पुढच्या तासभरात ते पुन्हा एकदा विधान भवनात येऊ शकतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सर्वप्रथम पक्ष सदस्य राजीनामा देतील आणि त्यानंतर ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतील आणि आमदारकीचा राजीनामा जो आहे हा देतील। मात्र एकीकडे जर पाहायला गेलं तर भाजप कार्यालयात मोठ्या हालचाली ज्या ह्या वाढलेल्या आहेत, त्यांच्यासोबत आता अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। कारण की गेल्या अनेक दिवसांपासून अशोक चव्हाणांच्या बाबतीत अनेक चर्चा ज्या आहेत ह्या उलटसुलट होत होत्या आणि आज अखेर जर आपण पाहायला गेलं तर सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे की अशोकराव चव्हाण जे आहे ते साधारणतः एक पुढील तासभरात विधान भवनात येऊ शकतात आणि त्यानंतर ते राजीनामा जे आहेत हे देऊ शकतात। बिलकुल विशाल, धन्यवाद।